दरवर्षी 31 मार्च रोजी रिअल इस्टेट क्षेत्राला रेडी रेकनर दरवाढीची भीती भेडसावत असते। पण बुधवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात राज्य शासनाने रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ केलेली नाही। या संबंधीची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली। रेडी रेकनर दरवाढीमुळे राज्य शासनाला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो। रिअल इस्टेट क्षेत्रावर या रेडी रेकनर दरवाढीचा परिणाम होतोच, शिवाय सामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होतो। बुधवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्याचेच रेडी रेकनर दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सन 2017 पासून 2025 पर्यंत रेडी रेकनर दरात सरासरी 3.39 ते 5.86% वाढ झाली आहे। यावेळी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार रेडी रेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय आज महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केला। आज संपलेल्या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या महसुलाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत 60,568 कोटी 94 लाख रुपयांची भर पडली आहे। यामध्ये सर्वाधिक वाटा आय सरिता प्रणालीचा असून त्याद्वारे 49,534 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। नव्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर वाढले नसले तरी महसूल विभागाने तांत्रिक सुधारणा करण्यावर भर दिलाय। त्यामध्ये वार्षिक मूल्य दर टप्पे अपडेट करणं, मंजूर प्रादेशिक आणि विकास योजनांची अंमलबजावणी, नवीन सर्वे नंबरची नोंद, गहाळ गावं किंवा गावांच्या नावातील दुरुस्ती, पारदर्शी नोंदणी प्रक्रिया यावर भर दिला जाणार आहे।